नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या विशेष घडामोडी. परभणी तसेच गंगाखेड शहरामध्ये दाखल झालेल्या जबरी चोरी आणि फसवणुकीतील गुन्हे स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने उघडकीस आणले आहेत. या कारवाईमध्ये आरोपीस अटक करण्यात आली असून त्याच्याकडून 2,10,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी गुन्हा शाखेच्या अधिकाऱ्यांना गंगाखेड शहरामध्ये घडत असलेल्या गुन्ह्याचा तपास करण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान स्थानिक गुन्हा शाखेचे पथक हे महात्पुरी फाटा येथे पेट्रोलिंग करत असताना एक इसम सोनपेठ येथे आल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या नेतृत्वाखाली मिळालेल्या माहितीनुसार एक संशयित इसम हा पाथरी रोड परिसरात फिरत असल्याचे पोलिसांना आढळून आले. त्याचा पाठलाग करून त्यास पकडून पोलिस खाक्या दाखवताच त्याने आपले नाव सौरभ उर्फ रघु महादेव मोठे, वय 24 वर्ष, राहणार शिवाजीनगर, परळी वैजनाथ, जिल्हा बीड असे असल्याचे सांगितले. त्यास विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने आपल्या 3 साथीदारासोबत दुचाकीवरून गंगाखेड आणि परभणी शहरामध्ये जबरी चोरी आणि फसवणुकीचे गुन्हे केल्याचे कबूल केले. आरोपी सौरभ मोठे याच्या वाट्याला आलेली गुन्ह्यातील रक्कम त्याच्या वडिलांमार्फत पोलिसांच्या ताब्यात हजर केली असून रक्कम 2 पंचासमक्ष जप्त करण्यात आली आहे. सदर कारवाईमध्ये एकूण 2,10,000चा मुद्देमाल हा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक जायबाये, पोलीस उपनिरीक्षक चंदन सिंह परिहार, पोलीस उपनिरीक्षक गणेश सवणकर, पोलीस अंमलदार महेश कवठाळे, राहुल पडसोळे, सचिन भदरगे, माणिक वाघ, रंगनाथ दुधाटे, सिद्धेश्वर चाटे, रणजित आगळे, नामदेव डुबे, महारुद्र सपकाळ, सूर्यकांत सातपुते, गजानन क्षीरसागर, दिलीप निलपत्रेवार, राम पोळ, हनुमान ढगे, नामदेव धोत्रे आणि इम्रान शेख या सर्वांनी मिळून पार पडली. मागील 5 महिन्याचे थकीत वेतन आणि GST अनुदानाची रक्कम तसेच इतर विविध प्रलंबित मागण्यांसाठी परभणी महापालिका कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या काम बंद आंदोलनाची शासनाने अद्यापर्यंत दखल घेतलेली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी आज महापालिका आवारातच चुलीवर ठेचा भाकर तयार करून अनोखं आंदोलन केलं. यावेळी शासनाचा निषेध देखील व्यक्त करण्यात आला. दरम्यान मुंबई येथे सुरू असलेल्या याच आंदोलनाला आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भेट देऊन कर्मचाऱ्यांची अस्थिवाईकपणे चौकशी केली. कर्मचाऱ्यांच्या मागण्या त्यांनी जाणून घेतल्या. या संदर्भात शासन दरबारी आपण पाठपुरावा करू असं आश्वासन यावेळी कर्मचाऱ्यांनी दिलं. यावेळी संघटनेचे अध्यक्ष नासेर खान, के भारसाकळे, जालिंदर कांबळे, अनुसाबाई जोगदंड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. यावेळी नजम खान, मनोज तळेकर, बाशिद खान, प्रकाश गायकवाड, मोहन वाघमारे, शेख जलील, इस्माईल बाबा, गौतम वडमारे आदी कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. मतदार यादीशी संबंधित कोणत्याही कामासाठी कोणत्याही व्यक्तीस लाच अथवा अनाधिकृत रक्कम देऊ नये असं आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी जिल्ह्यातील मतदारांना केले आहे. मतदार यादीतील नाव समाविष्ट करणे, दुरुस्त करणे, मॅपिंग करणे, SIR प्रक्रियेतील कार्यवाही करणे अथवा इतर कोणत्याही निवडणूक विषयक कामासाठी शासनाकडून कोणतेही शुल्क आकारले जात नसून निश्चित केलेल्या प्रक्रियेचा अवलंब करून सदरील सेवा निःशुल्क पुरवण्यात येतात. त्यामुळे कोणत्याही अधिकारी, कर्मचारी अथवा अन्य व्यक्तीकडून लाचेची किंवा अनधिकृत रकमेची मागणी झाल्यास नागरिकांनी अशा मागणीस बळी पडू नये आणि संबंधित सक्षम प्राधिकरणाकडे तक्रार करावी असं आवाहन देखील जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी केलं आहे. या अनुषंगाने बोलताना ते म्हणाले, नमस्कार. परभणी जिल्ह्यामध्ये 96 परभणी विधानसभा मतदारसंघामध्ये एक BLO म्हणजे केंद्रस्तरीय जो मतदान अधिकारी आहे त्याने मतदार यादीमध्ये नाव लावण्यासाठी म्हणून लाच मागितल्यामुळे गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याबाबत पुढील कारवाई होते आहे.
या अनुषंगाने सर्व नागरिकांना सांगण्याचं आवाहन मी करतो आहे की यामध्ये सफल पुनरीक्षण यादीमध्ये आपलं मतदार यादीमध्ये नाव दाखल करण्यासाठी कुणालाही कोणतेही पैसे देण्याची गरज नाही. हे संपूर्ण विनामूल्य काम आहे. यासाठी आपण संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा आमचे मतदार नोंदणी अधिकारी यांना संपर्क साधा. कुठलेही वकील किंवा इतरांची यासाठी आवश्यकता नाही. आपण याच्यामध्ये स्वतः समक्ष संपर्क साधा. आपण जर पात्र असाल तर मतदार यादीत नक्कीच आपलं नाव येईल याची आम्ही दक्षता घेऊ आणि सर्व मतदान शी संबंधित काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांनाही सक्त सूचना आहे की आपण आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावं. याबाबत कुठलीही तक्रार आली याबाबत कडक कारवाई केली जाईल याची ब्राह्मण समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांवर चर्चा, समाजाच्या प्रश्नावर विचारविनिमय तसेच परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या विविध योजनांची माहिती समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने परभणीमध्ये ब्राह्मण समाज संवाद यात्रा आयोजित करण्यात आली आहे. या निमित्तानं परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये 22 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता पाथरी रोड येथील सर देशपांडे हुरडा पार्टी ॲग्रो टुरिझम येथे व्यापक संवाद बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीस उपस्थित राहण्याचं आवाहन आयोजन समितीचे योगेश जोशी सोनपेटकर, सचिन सरदेशपांडे, नंदकुमार पराडकर, दीपक कासंडे आणि विठ्ठल गुरु वजूरकर यांनी महाराष्ट्रातील सर्व ब्राह्मण सभा संस्था आणि संघटनांचे अध्यक्ष, पदाधिकारी तसेच समाज बांधवांनी या बैठकीस उपस्थित राहण्याचं आवाहन केलं आहे. माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त तसेच जलसंधारण दिनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये जलसंधारणाबाबत जनजागृती करण्यासाठी उद्या शुक्रवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी सकाळी 7:30 वाजता पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा या संदेशासह परभणी येथे महावॉकॅथॉन वॉक फॉर वॉटर साठी नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी केलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालय येथून सुरुवात होणार असून क्रीडा संकुल, कृषी विद्यापीठ परभणी दरम्यान महावॉकॅथॉन आयोजन करण्यात आले आहे. या वॉकॅथॉनचे उद्घाटन पालकमंत्री मेघना साकोले बोर्डीकर यांच्या हस्ते होणार असून महापौर सय्यद इक्बाल, जिल्हा परिषद अध्यक्षा लता वाकळे, कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांचे प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या जनजागृती उपक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी होऊन आपला सहभाग आणि बांधिलकी ही संवर्धनाची खरी शक्ती हा संदेश प्रत्यक्षात आणावा असं आवाहन मृद आणि जलसंधारण विभाग परभणी यांच्या वतीनं करण्यात आलं आहे. भारताचे माजी प्रधानमंत्री भारतरत्न राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त 20 ऑगस्ट हा दिवस देशभरामध्ये सद्भावना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्तानं परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी यांनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत उपस्थितांना सद्भावना शपथ दिली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुणा संगेवार तसेच उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी देशाची एकता, अखंडता आणि सामाजिक सलोखा वृद्धिंगत करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहण्याचा संकल्प केला. विविध धर्म, भाषा, प्रांत आणि समुदायातील नागरिकांमध्ये परस्पर बंधुभाव, सहिष्णुता आणि सौहार्दाची भावना वाढीस लागावी हा सद्भावना दिवस साजरा करण्यामागील प्रमुख उद्देश होय. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.